नमस्कार. आपल्या आजच्या भयकथेचे नाव आहे सौंदर्याचे ग्रहण आणि या कथेचे लेखक आहेत शुभम केसरकर. चला तर मग कथेला सुरुवात करूया. आमच्या कॉलनीत ना आज एक भव्य दिव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे आणि त्यासाठी आज ह्या कॉलनीतील प्रत्येकजण एकदम थाटामाटात तयार होत आहे. एकमेकांसाठी कुठल्याही गोष्टीत मदत करणाऱ्या ह्या माणसांमध्ये आम्ही राहतो ह्यातच आमचे भाग्य आहे. आणि या सर्व गोष्टी या कलियुगात पाहिला तर सोडा, पण अनुभवायला सुद्धा येत नाहीत. अरे रे, ह्या सर्व गडबडीत मी माझा परिचय तुम्हाला द्यायचं विसरलोच बघा. तर मित्रांनो, माझं नाव कल्पेश आहे बरं का, आणि मी गेली 10 वर्ष ह्या कॉलनीत वास्तव्यास आहे. चला तर मग तुम्हाला ह्या कॉलनीमधील प्रत्येक कुटुंबाची ओळख करून देतो. तर ह्या कॉलनीत एकूण 5 कुटुंब राहतात. त्यात पहिल्या कुटुंबाची ओळख करून द्यायची म्हटलं तर हे एक शांत, कामास तत्पर आणि त्याचप्रमाणे थोडं रागीटसुद्धा आहेत. आणि त्यांचे आडनावसुद्धा त्यांच्या नावाप्रमाणेच बरं का, विष्णू रागीटकर. दुसरे कुटुंब हे त्यांच्यापेक्षा थोडे रागीट असू देत, पण त्याचप्रमाणे जीवास जीव लावणारे आहेत बरं का, आणि त्यांचं नाव किशोर दयाळकर. तिसऱ्या कुटुंबाबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे, कारण त्यांचा सहवास हा आम्हाला मिळणं खरोखर खूप ऊर्जादायक आणि त्याचप्रमाणे प्रेरणादायी आहे. मला वाटणाऱ्या अडचणी जर मी आईबाबांव्यतिरिक्त कोणाला सांगत असेन तर ते आहेत रामचंद्र सुटेकर. आणि जी शेवटची 2 घरी राहिली आहेत ते कुटुंब म्हणजे तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना ह्या म्हणीप्रमाणे एकमेकांशी वागतात, कारण त्यांच्यात नेहमीच कुठल्या ना कुठल्या कारणावरून भांडण सुरू असतं. आणि हे सगळं झाल्यानंतर पुन्हा एकमेकांची माफी मागतात आणि पुन्हा एकत्र येतात. तर त्यांची नावं आहेत गोपाळ नार्वेकर आणि दुसऱ्यांचं नाव आहे सतीश जुळेकर. तर घ्या मित्रांनो, ही आहेत आमच्या कॉलनीत वास्तव्यास असणारी सर्व एकापेक्षा एक कुटुंब. पण ह्या कॉलनीत एक 6वं घरसुद्धा आहे बरं का, पण ते काही कारणास्तव बंद आहे आणि त्यात कोणी राहतसुद्धा नाही. आम्हा सर्व मुलांना त्या ठिकाणी जाण्यास मज्जाव केला आहे. आज भव्य दिव्य कार्यक्रमात सर्वांनी उपस्थिती लावली आणि त्यांच्या अंगी असणारे सर्व कलागुण करून दाखवले. आणि हा कार्यक्रम सर्वांनी एका उच्च स्तरावरती नेला. रात्रीच्या ह्या सुंदर प्रकाशात सर्वांनी मिळून मिसळून एकत्र हा कार्यक्रम संपन्न केला. आमच्यातील असणारे कौटुंबिक संबंध अजूनही दृढ आणि अतूट झाले. नंतरचे काही महिने अगदी सुखात आणि आनंदात गेले आणि सर्वांच्या घरात आनंदाचे वातावरण होते. परंतु एका पौर्णिमेच्या दिवशी अचानक लागलेल्या ग्रहणाप्रमाणे कॉलनीमधली ती शांतता, समता आणि बंधुता या तिन्ही गोष्टींचा मिलाप ज्या प्रकारे स्थिर होता, ती स्थिरता ह्यापुढे टिकणार नाही असे चित्र जणू सगळीकडे पसरले होते. आमच्या कॉलनीत एक नवीन व्यक्ती राहण्यासाठी येणार होती. आमच्या कॉलनीमधील जी रूम कित्येक वर्ष बंद होती त्या रूममध्ये एका स्त्रीला राहण्यास परवानगी दिली गेली. तुम्ही ह्या कॉलनीत राहू शकता, पण त्यासाठी आम्हाला पूर्वसूचना देणंही तितकंच महत्त्वाचं होतं. कोणत्याही अनोळखी व्यक्तीस त्वरित राहण्यास मिळणंसुद्धा आम्हाला थोडं वेगळंच वाटलं. तिच्या सौंदर्याकडे पाहून जणू राजाच्या दरबारातील एखादी अप्सराच असावी असं वाटत होतं. तिचे ते देखणे रूप, करीत असलेला तो शृंगार, बघता क्षणी वाटणारा तो आनंद
या सर्व बाजूंनी आम्ही सर्वजण मोहित झालो होतो. तिच्या सौंदर्यावर तिचा मान होता की अभिमान होता याबद्दल आम्हाला समजले नाही, पण ती आता कॉलनीतील एक सदस्य आहे. कधी आम्हाला सर्वांना वाटे की जाऊन तिच्याशी बोलावे आणि आमच्या कॉलनीतील संघात सुद्धा तिला घ्यावे, कारण ती आता आमच्या कॉलनीमधील एक सदस्य म्हणून राहत आहे. आम्ही सर्व रहिवासींनी एक निर्णय घेऊन तिच्या घरी गेलो आणि तिला ह्या सर्व गोष्टींबद्दल एक पूर्वकल्पना दिली आणि आमच्या कॉलनीतील सर्व नियम, तो मोडल्यास द्यावा लागेल तो दंड, कॉलनीत होणारे सांस्कृतिक कार्यक्रम, दिले जाणारे सर्व सन्मान, आमच्या कॉलनीमधील एकनिष्ठतेची भावना, कधीही याचे उल्लंघन करू नये याबद्दल तिला सांगितलं. पण ह्या सर्व गोष्टींचा तिच्यावर काही फायदा झाला असावा असे आम्हा सर्वांना जाणवलेच नाही. ती जणू आम्हाला दुर्लक्षच करत होती. आम्हीही तिच्याबरोबर जास्त वेळ न बोलता तातडीने तिथून बाहेर पडलो. दुसऱ्या दिवसापासून तिने कॉलनीतील प्रत्येक माणसाबरोबर वाद घालण्यास सुरुवात केली. क्षुल्लक कारणावरूनही तिने आपले रंग दाखवायला सुरुवात केली. नाही ती आरोप करत गेली. तिच्या अशा वागण्याने सर्वांच्या घरात वाद निर्माण होऊ लागले. प्रत्येक दिवसाचे चित्र हे सर्वांच्या घरात अशाच प्रकारचे असायचे. तिला स्वतःच्या सौंदर्याचा खूप अभिमान होता. आमच्या सर्वांकडे पाहून आपले तोंड तिरस्काराने वळवायची. या सर्व गोष्टी एक दिवस नाही तर कित्येक महिने विचित्रपणे चालू होत्या. आम्ही सर्व कॉलनीमधील रहिवासींनी मिळून असा निर्णय घेतला की तिला कॉलनीतून काढून टाकावे. त्यानंतरच ह्या सर्व विचित्र गोष्टी थांबतील आणि पुन्हा इथं सगळं आधीप्रमाणे सुखात चालू राहील. कारण वर्षानुवर्ष आमच्यामधलं प्रेम, कुतूहल, विश्वास या सर्व गोष्टींना तडा जाऊ देणं हे कितपत बरोबर आहे, या सर्व गोष्टींची जाणीव आम्हा सर्वांनाच होती. याची खात्री आमच्यातील प्रत्येक माणसाच्या मनात होती. त्यामुळे तसे काही घडू नये यासाठी आम्ही सक्तीचे पाऊल उचलणे महत्त्वाचे ठरवले. आम्ही सर्वांनी क्षणाचाही विलंब न करता तिच्या घरी गेलो आणि तिला ह्या सर्व गोष्टींची जाणीव करून दिली. तू जशी वागत आहेस ते अत्यंत चुकीचं आहे. आमच्या कानावर अशा काही गोष्टी आल्या आहेत की तू दुसऱ्याने सांगितलेल्या गोष्टी ह्या कोणी तिसऱ्यालाच त्याच्याविषयी गोल फिरवून अगदी वेगळंच सांगत आहेस आणि त्यामधूनच तू वाद निर्माण करत आहेस. या सर्व गोष्टी एकतर बंद कर, नाहीतरी आमची कॉलनी सोडून जा. ह्या सर्व गोष्टी तिच्या कानावर पडताच ती अगदी वेड्यासारखी घरातून बाहेर जाऊन बारकाईने आपल्या साडीला काही बाजूने कापून जोरजोरात ओरडायला लागली की ह्या सर्वांनी माझ्यावरती अत्याचार केला आहे आणि मला बळजबरी येथून काढून टाकण्याचा विचार करत आहेत. मला वाचवा, असं म्हणत ती अचानक बेशुद्धच पडली. संतप्त जमावाने तातडीने तिकडच्या पोलीस ठाण्यात बोलवून आमच्या कॉलनीविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली. आमच्या कॉलनीतील सर्व वरिष्ठांनी एकमताने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तिने केलेल्या प्रत्येक कृत्याचे वर्णन पोलिसांना दिले आणि आमच्या सर्व रहिवाशांना होणारा त्रास त्यांनी पोलिसांना सांगितला. पोलिसांनी फक्त एकच प्रश्न विचारला. ते म्हणाले, तुमच्याकडे कोणता पुरावा आहे का? आणि आमच्याकडे तिच्याविरुद्ध एकही पुरावा नव्हता. फक्त बोलण्याने ती दोषी असे सिद्ध होणार नाही, तर तिच्याविषयी ठोस पुरावे आणणेही तितकेच महत्त्वाचे आहे, असे वरिष्ठ पोलिसांनी आम्हाला सांगितले. पोलिसांनी आम्हाला 1 आठवड्याची मुदत दिली. जर तुम्ही 1 आठवड्यात स्वतः निर्दोष आहात असे सिद्ध नाही केले तर महिलेवर केलेल्या अत्याचाराअंतर्गत तुम्हा सर्व ज्येष्ठ रहिवाशांना तुरुंगात टाकले जाईल आणि त्या महिलेला सुद्धा ती रूम 1 आठवड्यासाठी सोडण्यास सांगितले. 1 आठवडा दुसरीकडे थांबावे असे स्पष्टपणे सांगितले आणि तुमच्यापैकी कोणीही शहर सोडून जाऊ नये असेही बजावले. आमच्या सर्वांच्या मनात एकच विचार होता की इतक्या घाईत नक्की कसे आणि कुठून पुरावे मिळवायचे. तिला दोषी सिद्ध करणं पण महत्त्वाचं होतं, नाहीतर तिची नाटके अजून वाढतील आणि त्राससुद्धा आम्हाला सहन करावा लागेल.
काही महिन्यात एवढं काही बदलून जाईल असं आमच्या सर्वांच्या मनात कधीही आलं नव्हतं. आलेल्या प्रत्येक अडचणींवर मात करायचे एवढे काही आमच्या सर्वांच्या समोरील लक्ष्य होते. ज्या व्यक्तीच्या मदतीने त्या बाईने हे घर घेतले त्या माणसास आम्ही शोधण्याचा प्रयत्न केला. जिथे तिथे घर विकले जाते आणि ज्या व्यक्तींशी मदतीने संपूर्ण घराचे व्यवहार होतात अशा सर्वांशी आम्ही चर्चा केली. तरीही आम्हाला यश आले नाही. पण नशिबाने 2-3 दिवसांनी तो स्वतःहून त्या घरात बाईला भेटण्यासाठी आला. घराभोवती केलेल्या कुंपणाला बघून तो तिथून निघताच क्षणी आम्ही त्याला पकडून पोलीस स्टेशनमध्ये हजर केले. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. पहिल्यांदा तर तो म्हणाला की मी त्या घरी भाडे वसूल करण्यासाठी गेलो होतो, पण ती तिथे नव्हती, त्यामुळे मी तिथून निघेन. इतक्यात तिकडच्या लोकांनी मला तुमच्यासमोर हजर केलं. मला नाही माहिती ती बाई कोण आहे ते. मला फक्त ती रूम देण्यास सांगितले. या व्यतिरिक्त मला काहीच माहिती नाही. माझा ह्याच्याशी काहीच संबंध नाही. पोलिसांनी केलेल्या प्रत्येक चौकशीत त्याचे म्हणणे हेच होते. वेगळं काही तो बोलेल अथवा वेगळं काही करेल असं कुठेही वाटत नव्हतं. पण हां, त्याने आम्हाला सांगितलं की ही रूम त्याने कोणाच्या तरी सांगण्यावरून दिली आहे. तो कोण याचे स्पष्टीकरण मात्र दिले नाही. मला तरी वाटतं या सर्व गोष्टीत जणू कोणी तिसऱ्याचाच हात आहे. नवीन कोडी आणि नवीन समीकरणं आम्हाला चिंतेत टाकत होती. संशयित व्यक्तीच्या स्पष्टीकरणातून आम्हाला जी काय माहिती मिळाली ती सुद्धा महत्त्वाची होती. ह्या सर्व धावपळीत आमच्याकडे फक्त आता शेवटचे 2 दिवस उरले होते आणि त्यातही आमच्याकडे कोणतेही पुरावे नव्हते. जेवढे काही शक्य होईल तेवढे प्रयत्न आम्ही सगळेजण एकत्र येऊन करत होतो. माझ्या मनात विचार आला की आपण आपल्या कॉलनीपासून नेहमी बाहेर जाऊन पाहत आहोत. आपण जर सर्वांनी मिळून एकदा ह्या घराची तपासणी केली तर त्यातून आपल्याला नक्कीच कोणते तरी पुरावे मिळतील. आम्ही क्षणाचाही विलंब न करता थेट पोलिसांकडे गेलो आणि त्यांना ह्या सर्व गोष्टी सांगितल्या. आधी ते तर नाहीच बोलत होते आणि नंतर त्यांनी त्यांचा एक गट आमच्याबरोबर पाठवून संपूर्ण घराची तपासणी केली. त्यात त्यांना जे काही मिळालं ते अत्यंत वाईट आणि शरीरासाठी अत्यंत धोकादायक होतं. आम्हा सर्वांना तिच्या घरातून वेगवेगळ्या किलोचे असे माल सापडले. त्यात चरस, गांजा, तंबाखू असे शरीरास अपायकारक पदार्थ मिळाले आणि यातून आमच्या सर्वांच्या लक्षात आले की या घरातून रात्री अपरात्री मालाची तस्करी होत असते. त्या सर्व गोष्टी आम्हाला कळू नयेत म्हणून हा खेळ ती आमच्यासोबत खेळत होती. पोलीस हा माल त्यांच्यासोबत घेऊन गेले आणि घराला कुलूप लावून घेतले. आम्ही सर्व तातडीने पोलीस स्टेशनमध्ये गेलो. त्या बाईला अटक करण्यात आली आणि तुरुंगात टाकण्यात आली. तिची विचारपूस केल्यानंतर तिला ज्याने घर दिले तोच या सर्व बाबतीत गुन्हेगार आहे असे स्पष्ट केले आणि मी पैशासाठी त्याच्यासोबत काम करते असंही तिने नमूद केलं. म्हणजेच या सुंदर चेहऱ्यामागे एका ग्रहणाचा दोष आहे असेच काही दिसून आले. लोकांना काही संशय होऊ नये म्हणून आपली कामे ठरल्याप्रमाणे पूर्ण होऊ देत अशी ह्यांची मानसिकता असावी. पण जे झालं ते अतिशय अपरिचित होतं. आमच्या कॉलनीत अशा काही घटना घडतील याचा आम्हाला अंदाजसुद्धा नव्हता. पण त्या दिवसानंतर मात्र आम्ही सर्व पुन्हा एकनिष्ठपणे एकत्र आलो. सुंदरता असावी पण त्याचा अभिमान नसावा, नाहीतरी आपलीच फजिती होते आणि परिणामसुद्धा आपल्यालाच भोगावे लागतात बरं का. ही थरार कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका. अजून कोणकोणत्या प्रकारच्या कथा तुम्हाला हव्या आहेत त्याही कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायलाही अजिबात विसरू नका. भेटत राहू अशा छान छान भयकथांसोबत. तोपर्यंत धन्यवाद.